2026च्या पावसाळ्याबाबत सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली। मान्सूनचा पाऊस कधी येणार, पहिली पेरणी कोणत्या तारखेला होणार, पावसासंदर्भात अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। कालपर्यंत दुष्काळ पडणार, एल निनोचा प्रभाव भारतातल्या मान्सूनवर येणार अशा बातम्या फिरत होत्या, पण आज अखेर तो अधिकृत खरा अंदाज जाहीर झालाय। आता या आधीच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या। आता मान्सून मध्ये नेमकं खरोखर पाऊस कोणत्या तारखेला सुरू होणार, त्यानंतर तो किती दिवस सुरू राहणार, त्यानंतर तो विश्रांती कधी घेणार आणि विश्रांतीनंतर पुन्हा केव्हा सुरू होणार, या संदर्भातली खरी माहिती आता समोर आलेली आहे। पहिली पेरणी शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला करता येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहणार, कुठे जास्त राहणार, अशी सगळी सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे। जर तुम्ही 2026चा पावसाळा कसा असणार या संदर्भात जर विचार करत असाल, तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रात या वर्षीचा पाऊस काळ कसा असणार या संदर्भातला अधिकृत अंदाज आज पहिल्यांदाच जाहीर झालेला आहे। कालपर्यंत देशात दुष्काळ पडणार, राज्यात प्यायला पाणी राहणार नाही असं सांगितलं जात होतं। याचं कारण बातम्यामध्ये तुम्ही ऐकलंय की प्रशांत महासागरात याचं तापमान वाढलंय, पाण्याचं तापमान वाढलंय आणि त्यामुळे एल निनो सक्रिय झालाय आणि तो मान्सूनच्या वाऱ्यांना अडकवणार आहे। पण आता एक अधिकृत अंदाज जाहीर झाल्यामुळे मान्सूनची खरी तारीख जाहीर झालीच आहे। पावसाळा केव्हा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार याचा खरा अंदाज आलाच आहे। पण त्यांनी अशी एक प्रणाली सक्रिय झाल्याचा अंदाज वर्तवलाय की ज्यामुळे मान्सूनचा सगळा गेमच पलटणार आहे। अतिशय धक्कादायक अंदाज आता समोर आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात एक चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण अखेर आता सविस्तर अंदाज आल्यामुळे सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत। मग यामध्ये किती तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याचं आगमन होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस होणार, पहिली पेरणी कधी होणार, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही त्या ठिकाणी याच्यामध्ये क्लिअर झालेली आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अंदाज शास्त्रीय आहे, म्हणजे हा अंदाज एका अधिकृत संस्थेनं दिला आहे हे तर आहेच, पण त्यासोबत धार्मिक गोष्टी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेतील जे एक अंदाज देखील आलेला आहे। तो अंदाज जानेवारीतच आला होता, पण त्याची प्रचिती किंवा त्याचे जे अंदाज आहे ते खरे ठरतायत अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली। 3 अंदाज त्यातले खरे ठरलेत आणि 2 अंदाज हे पावसाविषयीचे आहेत, तर तेही अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत। पहा, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतोय। कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस, कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस, पाऊस सुरू झाल्यावर किती दिवस चालू राहणार, त्यानंतर तो विश्रांती कधी घेणार, विश्रांतीनंतर पुन्हा केव्हा सक्रिय होणार, ही तुम्हाला अधिकृत अंदाजासोबत तुम्हाला जी भाकणूक केली, जी भविष्यवाणी केली तीही सांगणार आहे। म्हणजे आता जर ज्या लोकांचा शास्त्रीय अंदाजावर भरोसा नाही, त्यांनी धार्मिक गोष्टीवर त्यांचा भरोसा असेल किंवा ज्यांचा धार्मिकवर नाही त्यांचा शास्त्रीय भरोसा असेल, तर दोन्ही गोष्टींची सांगड घालून तुम्हाला अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे। मॉन्सून 2026 कसा असणार, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार आणि कोणत्या तारखेला पहिली पेरणी होणार या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती आपण वेळ न घालवता घेतोय। आता शास्त्रीय अंदाज तर पुढे तुम्हाला सांगतोच आहे, त्याच्यात काय सांगितलंय, एल निनो सोबत दुसरी कोणती प्रणाली ऍक्टिव्ह झाली ते तुम्हाला सांगतोच, पण सगळ्यात आधी एक भविष्यवाणी आपण पाहतोय। आपण धार्मिक बाजू जाणून घेणार आहोत। आता बऱ्याचशा लोकांचा धार्मिक गोष्टीवर भरोसा नसतो, पण लक्षात घ्या, सोलापूर मधल्या जवळपास आतापर्यंतच्या 900 वर्षामधल्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो। तिथे 5 भविष्यवाणी केल्या। जानेवारीला मकर संक्रांतीनंतर इथे यात्रा भरती आणि त्यावेळेस तिथे भाकणूक केली जाते। ती भाकणूक झाली आहे, त्याला कदाचित 2-3 महिने झालेत, पण त्यातल्या 3 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात। ज्या युद्धाच्या संदर्भात होत्या, सरकारच्या संदर्भात होत्या, त्या खऱ्या ठरल्या, पण आता 2 भविष्यवाण्या या पावसाच्या संदर्भात आहे, तर त्याही खऱ्या ठरू शकतात, त्यामुळे ते लक्षात घ्या। तर पहा, या भाकणुकीमध्ये काय सांगण्यात आले, ही यात्रा भरते, तर या यात्रेमध्ये एक वासरू आणलं जातं। हे मानाचं वासरू असतं। या वासराला एक दिवस उपाशी ठेवलं जातं आणि साधारणपणे संध्याकाळी या वासराला एका विशिष्ट ठिकाणी आणलं जातं। त्या ठिकाणी त्यासमोर वेगवेगळे धान्य, वेगवेगळे नैवेद्य ठेवलेले असतात। ते वासरू कसं वागतंय, म्हणजे ते थरथरतंय का, ते बिथरलेल्या अवस्थेत आहे का, ते मलमूत्र करतंय का, ते कोणते वस्तू खाते, यावरून अंदाज बांधला जातो। आणि अंदाज बांधणारे जे तज्ज्ञ असतात, जे तिथले बाबा असतात, तर ते देखील खूप जुने असतात। तर त्यावेळेस त्यांनी अंदाज दिला होता की पाऊस यावेळेस साधारण राहील असं त्यांनी सांगितलं गेलं होतं। राजकारणामध्ये तसेच देशामध्ये युद्ध परिस्थिती अशा प्रकारचे बरेच त्यांनी अंदाज दिले होते, पण पावसासंदर्भातला जो अंदाज दिला होता तो खरा होतो की काय अशी चर्चा सुरू झाली जेव्हा पहिला मान्सूनचा अंदाज आला।
तो अंदाज आलाय स्कायमेट या संस्थेचा. होय, स्कायमेट एक अशी संस्था आहे जी खाजगी संस्था जरी असली तरी शेतकरी वर्ग आणि नागरिकांचा याच्यावर प्रचंड भरोसा असतो. हवामान विभागानंतर लोक काही तर हवामान विभागापेक्षाही त्याच्यावर जास्त भरोसा ठेवतात, असा स्कायमेटचा अंदाज असतो. मग या स्कायमेटचा अंदाज काय आला आहे? स्कायमेटने काय सांगितलंय? पहिली गोष्ट की एल निनो तर सक्रिय राहणारच आहे, पण दुसरी एक प्रणाली जी आहे तर ती सक्रिय होते, तर ती IOD आहे, जी भारताच्या दुसऱ्या एका समुद्रामध्ये सक्रिय होते आणि ज्यामुळे एल निनोचा परिणाम हा कमकुवत होताना दिसून येणार, अशी माहिती त्यांनी सगळ्यात स्पष्टपणे दिली. आता सगळ्यात आधी आपल्याला एल निनो काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण समजून घेणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, काय परिस्थिती असणार. तर पहा, त्यांनी सांगितलं की एल निनो ही समुद्रातली एक परिस्थिती असते. प्रशांत महासागरात जेव्हा जे पाण्याचं तापमान आहे तर ते 2 अंश सेल्सिअसने ज्यावेळेस वाढतं तर त्यावेळेस त्याला एल निनोची परिस्थिती असं म्हणतात. तुम्ही म्हणाल 2 अंश सेल्सिअसने असा काय फरक पडणार आहे? पण पहा, समुद्र जर तुम्ही बघितला तर तो पूर्ण जगाचा 40% भाग व्यापतो आणि 40% भागावर जर 2% तापमान वाढलं तर संपूर्ण जगाच्या वातावरणात त्याचा परिणाम होतोय, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता स्कायमेटनुसार काय सांगण्यात आले पहा, तर स्कायमेट म्हणते की यावर्षी दीर्घकालीन सरासरीपेक्षा 94% पाऊस होईल. म्हणजे सरासरी जो भारतात पाऊस असतो तो 868 मिलीमीटर असतो आणि तो 94% जर आपण त्याचा पकडला तर तो 816 मिलीमीटर पर्यंत होतो. म्हणजे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा 52 मिलीमीटर जो पाऊस आहे तर तो कमी पडणार आहे, असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. मग आता 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार म्हणजे दुष्काळ पडणार का, की सुरुवातीला पाऊस गायब होणार, पेरण्या कशा होणार, पेरण्या उलटणार का? तर मग काय याचं उत्तर दडलंय जून जुलैच्या अंदाजामध्ये. आता त्यांनी सांगितलंय, जिल्ह्यांची यादी दिली, पण सगळ्यात आधी तारखा जाणून घेऊया. त्यांच्या अंदाजानुसार जून जुलैच्या मान्सूनमध्ये साधारणपणे 1 ते 5 जूनच्या दरम्यान जो मान्सून आहे तो केरळात दाखल होईल. त्यानंतर ही तारीख लक्षात ठेवा, 1 ते 5 जून दरम्यान केरळमध्ये तिथून होईल आणि त्यानंतर साधारणपणे 5 ते 10 दिवसाच्या अंतरात जो मान्सून आहे तर तो कोकण, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पोहोचेल. जूनमध्ये पाऊस सरासरीच्या आसपास राहील, पेरण्या वेळेवर होतील. जुलैमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल, या काळात पिकाची वाढ चांगली होईल, पेरणी झालेली पिके 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढतील. आता जून जुलैमध्ये चांगला अंदाज पाऊस होणार आहे, पण मग ही पावसाची जी तूट आहे तर ती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची दाट शक्यता वर्तवली. आता कुठे काय होणार? विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची ओढ जाणवेल. पिके जोमात असताना पाण्याचा ताण पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अशी परिस्थिती येण्याचा अंदाज दिला. अनेक दिलासादायक बातमी आली की IOD आपल्याला वाचवणार. IOD इंडियन ओशन डायपोल जो आहे तो जर पॉझिटिव्ह राहिला तर एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि 2026 मध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. आता जून जुलै हे जास्त पावसाचे महिने आहेत, तर त्यामध्ये जर विचार केला तर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचं स्वरूप संमिश्र असेल. अहिल्यानगर, सोलापूरच्या काही भागात सुरुवातीला चांगला पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक असेल. तर अशा पद्धतीची माहिती इथे देण्यात आली. तर स्कायमेट ही जी संस्था आहे तर ही खाजगी संस्था आहे. खाजगी संस्थेचे अंदाज कितपत व्हॅलिड धरायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, पण स्कायमेट ही संस्था बऱ्याचशा दिवसांपासून काम करते आणि बऱ्याचशा लोकांचा तिच्यावर विश्वास आहे. आता तुमचा या स्कायमेटच्या अंदाजावर भरोसा आहे का? कारण की भारतीय हवामान खात्याचा अधिकृत अंदाज हा पुढील काही हप्त्यामध्ये येणार आहे, त्याच्यातूनच आपल्याला क्लिअर कट समजू शकेल. पण हा अंदाज तुम्हाला खरा वाटतो का? नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय, मागच्या वर्षी तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस झाला होता टक्केवारीमध्ये सांगा. 30%, 40%, 50%, 60% की 100%? नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.